नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी आहे अद्वैत. तर आज मी चाललोय, म्हणजे आम्ही चाललोय घरचे सगळे माझ्या ऍडमिशनला. तर तुम्हाला सांगतो मी कुठे ऍडमिशन घेतोय, पण तुम्हाला कळणच माझ्या थंबनेल मध्ये की मी ऍडमिशन कुठे घेतलंय. तर चला, भावाने मला गाडी पुसायला सांगितलंय, तर मी गाडी पुसायला आलोय आता. तर 9 वाजलेले आणि आता आम्ही निघालो कॉलेजला. अकरा वाजलेत आणि आपण आता नगरमध्ये गॅस भरला आलो. अजून तरी 1 वाजते ना आम्हाला पोहोचायला ना पुण्यामध्ये. 11 बघू आता. तर कॉलेजला पोहोचलोय आम्ही सगळे. ते आहे JSPM कॉलेज. गेटमधून आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला दिसली ही JSPMची लायब्ररी आहे. अँड कॅम्पस तर चांगला दिसू राहिला सध्या मला. अँड तुम्हाला एक छोटंसं एक सिनेमॅटिक्स देतो. 5 4 3 2 1. तर ही आहे ॲडमिशन बिल्डिंग. इथं माझं ॲडमिशन प्रोसिजर होती आणि माझा मित्र पण आलता इथं. आणि माझा मित्र ओम, त्यांनी खूप मदत केली माझी. त्यांनी सांगितली मला प्रोसिजर काय आहे काय नाही आहे. त्याच्यामुळे माझं ॲडमिशन पटकन झालं. हा आहे तो फॉर्म ज्याने माझं ॲडमिशन कन्फर्म होत होतं. भाई पैसा एवढा घेतात पण फक्त बिल्डिंगवरच खर्च करतात, बाकी माहीत नाही मला अजून काही. ॲडमिशन झालं आपलं आता निघणार आहेत आम्ही. नंतर सांगतो तुम्हाला कॉलेजचा रिव्ह्यू कसा आहे काय. तर भावांना आपण पुण्याला ॲडमिशन घेऊन डायरेक्ट मुंबईला गेलो. मुंबईला माझ्या बहिणीकडे गेलो, कारण की दुसऱ्या दिवशी हे होतं रक्षाबंधन. त्याच्यामुळं तिकडं 3-4 दिवस गेले माझे. अँड मुंबई टू पुणे परत म्हणजे एक मिनी ब्लॉग येईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अँड रिव्ह्यूचं असं झालं की कॅम्पस कॉलेजचा 1 नंबर आहे. म्हणजे ग्रीनरी खूप आहे, हिरवळ खूप आहे कॉलेजमध्ये. अँड ॲकॅडमिक्स पण ऐकलं मी, जसं मित्रांनी सांगितलं माझ्या की चांगलं आहे ॲकॅडमिक्स. आणि प्लेसमेंटचं नो गॅरंटी, म्हणजे माहीत नाही मला, असं आयडियाच नाही आहे. अँड आता माझ्या आईला कसं वाटलं कॉलेज सांगतो, विचारू आपण तिला. आता ती पण आलती. तर आई, तुला कसं वाटलं कॉलेज? कॉलेज कसं वाटलं तुला, कॅम्पस वगैरे? छान, अगदी छान. आता काय वाटतं, मी चाललं कॉलेजला. काय नाही, छान शिकावं, अभ्यास करावं, बस एवढंच. तुला वाटतं मी अभ्यास करायला नाही? काय झालं ना कराल. तर हा होता रिव्ह्यू कॉलेजचा. अँड तुम्हाला नक्की व्लॉग आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा. बाय.